इराण विरोधात अमेरिकेनं आणखी कठोर भूमिका घेतली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची डेडलाईन दिली। करार मान्य करा, अन्यथा आत्तापर्यंतचा सर्वात विध्वंसक हल्ला करू असा इशारा त्यांनी दिला। हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची मागणीही ट्रम्प यांनी केली। तसंच 6 एप्रिलपर्यंत इराणच्या भूमिकेची वाट बघणार असल्याचं ट्रम्प म्हणाले। दरम्यान अमेरिकेची लढाऊ विमानं सज्ज असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकीवजा काय इशारा दिलाय तो आपण पाहूया। मंगळवारी इराणमधल्या वीज प्रकल्पांची वेळ आणि पूलही सोडणार नाही। सगळं एकाच वेळी उद्ध्वस्त करू, कुणी पाहिला नसेल असा हल्ला करू। सामुद्रधुनी उघडा, नाही तर तुम्ही नरकात गेलाच म्हणून समजा। फक्त बघत रहा आणि अल्लाहचा धावा करा असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। इराणमध्ये अमेरिकेकडून मोठी लष्करी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय। राजधानी तेहरानमधील लष्करी तळांवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी अंधाराच्या आडून बॉम्ब वर्षाव केल्याचं सांगितलं जात आहे। या हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी अधिकारी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आखाती युद्धात अमेरिकी हवाई दलाच्या $200 कोटी अधिक मालमत्तेचं नुकसान झालं। अमेरिकेची 6 लढाऊ विमानं इराणनं पाडली। त्यामध्ये F-35 आणि F-15 सारख्या आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश आहे। अमेरिकेची 6 विमानं आणि 3 हेलिकॉप्टर्सचं देखील या युद्धात इराणनं नुकसान केलं। याशिवाय 17 महागडे ड्रोन देखील पाडले आहेत। इस्रायलच्या लष्करानं इराण आणि लेबनॉनवर एकाच वेळी हल्ला केला। 200 ठिकाणांवर एकाच वेळी हवाई हल्ला केला। लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या 140 ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय। आखाती युद्धात भारतासाठी आनंदाची घटना घडली। भारताच्या आणखी एका इंधन जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडली। ग्रीन सान्वी नावाचं हे जहाज आता 46,650 टन LPG घेऊन भारताच्या दिशेनं रवाना झालं। हॉर्मुझची सामुद्रधुनीतून निघताना या जहाजानं स्वतःची ओळख अजिबात लपवली नाही। जहाजावरील सर्व नाविकांची ओळख देखील इराणच्या अधिकाऱ्यांना दिली आणि त्यांच्याच समन्वयानं जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।